जय श्रीराम, जय जवान, जय किसान मंडळी. आज आपण आलेलो आहे केमच्या महामानव केसरी या मैदानात. तर आज आपल्याला बघायला मिळालेला आहे हा छोटा खोंड. तर कुठल्या गावचे मुलं? मलवडी. मलवडी. जे तुमचं नाव व वासराचं नाव सांगा. समाधान रामा जाधव. कॉकटेल. कॉकटेल. बरं, तुमच्या वासराचं नाव कॉकटेल आहे म्हणता. बरं, तुम्हाला बैलगाडा शर्यतीची आवड कधीपासून लागली आणि खोंड तुमचा घरचा आहे का विकत आणलेला आहे? विकत आणलेला कुठून आणलाय? पन्नाकराच्या वस्तीवर मलवडीतूनच घेतलेला. तुम्हाला बैलगाडा शर्यतीची आवड कधीपासून लागली आणि खोंडाला कधीपासून पळवताय? आमच्या गावातला शंभू पळत होता तेव्हापासून. बर. तर तुम्हाला बैलगाडा शर्यतीची आवड कुठून लागली आणि कशी लागली? शंभू सोबत जायचो कधी कधी तेव्हापासून लागली. आता तुम्ही याला पळायला लागल्यावर विकणार आहे का शेवटपर्यंत सोबतच ठेवणार तुमच्या? शेवटपर्यंत सोबतच ठेवणार. आणि तुम्हाला म्हणजे घरचे कोण सोबत आलेत का मोठे, का तुम्ही पोरं झालाय? पोरं पोरं झालंय. तुम्हाला म्हणजे कुठल्या बैलाकडे बघून वाटलं की बाबा आपला पण हा पळेल म्हणून? शंभूकड. मोठे म्हणजे टॉपचे बैल जसे बकासूर, मथुर वगैरे त्यापैकी कोण आवडतं का? बकासूर. बकासूर. चालतंय. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे या छोट्या मुलांनी आणि स्वतःचा छकडा बनवलेला आहे बघा. सायकलच्या रेमापासून, लाकडापासून आणि अँगल पासून स्वतःचा छकडा बनवलेला आहे छोटा, आणि या चकड्यावर खोंडाला पळवतात. तर आजपर्यंत किती मैदानावर पळवलेला आहे तुम्ही याला? तीन. कुठल्या कुठल्या? इथंच. केमच्याच 3 मैदानावर. बरं, चालतंय. धन्यवाद. मग पुढील वाटचाल तुम्हाला शुभेच्छा.